नाशिकच्या सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सिन्नर तालुक्यातील पांगरी येथून आई व तिची 19 वर्ष मुलगी पायी जात असताना पाठीमागून कारमध्ये आलेल्या वैभव अण्णासाहेब पवार व त्यांच्या चौघा साथीदारांनी मुलीला जबरदस्ती गाडीमध्ये बसवले। यावेळी विरोध करणाऱ्या आईला मारहाण देखील करण्यात आली। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। मात्र या अपहरण नाट्यात नवीन ट्विस्ट आले असून अपहरण करणारा वैभव अण्णासाहेब पवार हा तिचा पती आहे। नवीनच लग्न झाल्यानंतर मारहाणीला कंटाळून ही तरुणी विवाहित माहेरी आली होती। माहेरी आलेल्या पत्नीचे मित्रांच्या मदतीने पतीने सिने स्टाईलने केले अपहरण। आई समोर अपहरण करण्यात आले। दरम्यान पोलिसांनी अपहरण झालेल्या पत्नीची सुटका केली असून पती आणि तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद।